नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज गुलाबाची लागवड करणार आहोत. त्याच्यासाठी बेड घालायचं चालू आहे. आपण नेहमीपणे सांगत मी तुम्हाला दाखवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून की बेड सरळ पडले पाहिजे, सरळच राहिले पाहिजे. पण आता ही आमचेच बेड वाकडे झालेत. आता काय करावं, कारण हे ट्रॅक्टर व्यवस्थित चालणं गेलं आणि सरकायला लागलं इकडे इकडं. त्याच्यामुळं बेड थोडेसे वाकडे पडायला लागलेत. पण बेड छान व्हायला लागले. ते बघा कसं दिसत आहेत बेड. त्या छोट्या ट्रॅक्टरनं आपण ते बेड टाकून घ्यायला लागलोत. हे आपण आता टॉप सिक्रेटची लागवड करत आहोत. ह्याच्यामध्ये या बेडवरती टॉप सिक्रेट लावणार आहोत. तर टॉप सिक्रेटच्या प्लॅनिंगनं आपण हे बेड टाकलेले आहेत. 5 फुटी बेड आहेत. हे 5 फुटामध्ये केले आपण हे. तर अशा पद्धतीने हे मित्रांनो हे बेड आहेत बघा. तर आपण आता लागवड करताना 5x2 वरती करणार आहोत. 5x6 नाही करणार आहे आपण, 5x2 करणार आहोत. मधल्या 5 फुटामध्ये 2 रोपाच्या मधलं जे अंतर असणार आहे ते 2 फूट असणार आहे. मित्रांनो हे बघा, आपण मी तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यासाठी की आपण ह्याच्यात कुठलाही बेसल डोस भरलेला नाही, कुठलाही शेणखत टाकलेला नाही आहे, तरी पण गुलाब ही 1 नंबरच येणार इथं. आणि ह्या पूर्ण प्लॉटचे सुरुवातीपासून सगळे हार्वेस्टिंग पर्यंतचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो. म्हणजे वेगळं काय केलं असातला भाग नाही मित्रांनो, बरं का. आणि मित्रांनो तुम्हाला नेहमीप्रमाणेच सांगत असतो की वावर आहे तर पावर आहे. वावर आहे तरच पावर आहे मित्रांनो, नाही तर काय पावर नाही ना काय नाही. बघा बेड कसे दिसत आहेत बघा बरं. चांगले पडालेत का? चांगले पडले असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा बरं का मला. चांगले होईलेत नाही होईलेत. अशा पद्धतीमध्ये बेडचं काम चालू आहे आज आपलं. मित्रांनो गुलाब, झेंडू जी फुलशेती असते मित्रांनो, नाद करून करायचा. कोथिंबीर पेरली तर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो 100%. कोथिंबीर तुम्हाला डायरेक्ट रोटर करावी लागते, तसं फुलशेतीमध्ये नाही आहे. फुलशेती तुम्हाला हाताला धरून बाहेर काढत नाही आहे, काय ना काय त्यातून उत्पन्न मिळतं. तुमचा खर्च निघून जातो, तुमच्या खिशातून पैसे जाणार नाहीत मित्रांनो, एवढी 100% खात्री आहे. पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच गोष्टीचं काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की खतं, फवारण्या वेळेच्या वेळेवर. वेळेवर जर मशागत झाली मित्रांनो तर काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. वेळेवर मशागत करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. मित्रांनो ह्या छोट्या ट्रॅक्टरनी चांगली सरी पडायला लागली. थोडीशी वाकडी व्हायला लागली, नाही असं नाही, वाकडी आहे बघा, इथं दिसते तुम्हाला. पण वाकडी व्हायला लागली, पण आता त्याला काय पर्याय नाही आहे. आपण थोडंसं आता ठिबकसाठी वाकडं जर बेड झालं तर ठिबकसाठी अडचण येते. पण आता करू ॲडजस्टमेंट, काय पर्याय नाही, नाही का. कारण रान ओलं बी आहे ना, काही ढेकळं फुटली नसल्यामुळं ट्रॅक्टर त्या ढेकळावरून इकडे इकडे सरकायला लागले आणि त्याच्यामुळं ते बेड व्यवस्थित होण्या गेलेत. तरी नाहीपेक्षा बरे आहेत बेड सध्या मित्रांनो, हे काय एवढे वाईट नाहीत, ठीक आहेत म्हणायचं. चांगले बेड पडायला लागलेत. ह्याच्यामध्ये आता डबल आपण अजून हे करणार, फिरवणार आहेत ह्याच्या रोटर. कारण आतमध्ये मशागत करण्यासाठी आपल्याला परत कुळवायचं असेल, काही मधलं जे का आपणाला का तण काढायचं असेल, त्या टायमामध्ये बायकांना न लावता, रोजगारी न लावता आपण ते सगळं ट्रॅक्टरवरती मेहनत करणार आहोत. अशा पद्धतीमध्ये हे सगळं फुलशेतीचं नियोजन चालू आहे मित्रांनो. जर काय ह्याच्यामध्ये नवीन करता येत असेल
तुमच्याही आयडियानं असेल तर काय ते सांगा. आपण जे काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवणारच आहोत. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता ठिबक हाताळताना पण मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवतो. ठिबक हाताळताना पण सांगतो. एवढी माहिती दिली. आजचं एवढंच काम आहे. आज एवढं वरतीच थांबायचं आपल्याला. धन्यवाद.